हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा। कुठली तरी खोली म्हणतात, ती खोली आमच्यासाठी मंदिर। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल। सर्वेक्षणात उद्धव ठाकरे नंबर 1 चे नालायक निघतील, बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात। ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, मानसिक स्थिती ढासळल्यासारखं वागताय, बावनकुळेंची टीका। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर निवासस्थानी पत्रकार परिषद। ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। आदित्यला मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून दिल्लीला जाणार होते, जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा दावा। मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय, उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचा हल्ला बोल। ठाकरेंनी पुत्रप्रेमात आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रिपद दिल्याचाही आरोप। कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता, उगाच स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका, जशास तसं उत्तर दिलं जाईल, फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही, सगळ्या गोष्टी गुजरातला नेताय, तुम्हीही गुजरातला जावा, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा 2 दिवसात सुटण्याची शक्यता, मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांना मतदारसंघातील काम सुरू ठेवण्याचे आदेश। फडणवीसांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक पार पडली। महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या प्रचारार्थ मनसे मैदानात, दक्षिण मध्य मुंबईबाबत मनसेची 11 वाजता बैठक, मनसे पदाधिकाऱ्यांसह राहुल शेवाळे उपस्थित राहणार। पवारांनी सर्व संस्था काढल्या तर आम्ही काय केलं, अजित पवारांचा सवाल, तर संस्था स्थापन झाल्याचं साल काढावं, त्यातून उत्तर मिळतील, शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। शरद पवार पलटी मारतात हे अजितदादांना उशिरानं कळलं, सदाभाऊ खोत यांची टीका। 2014ला पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा, ठाकरेंना सत्तेत न घेण्याची पवारांची अट होती, खोत यांचा दावा। पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात काय केलं ते जाहीर करावं, शरद पवारांचा मोदींवर निशाणा। माढ्यात आमदार रणजितसिंह मोहितेंना भाजपनं प्रचारापासून दूर ठेवलं, भाजपचा रणजितसिंह मोहितेंवर अघोषित बहिष्कार असल्याची चर्चा। भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं विनोद पाटील नाराज, शिंदे फडणवीसांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती, मात्र 2 आमदार आणि 1 राज्यसभा खासदारानं विरोध केला, विनोद पाटलांचा दावा। माकप नेते जेपी गावित लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, गावितांनी जयंत पाटलांचा 4 विधानसभा जागांचा प्रस्ताव फेटाळला। मुंबईत आज पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक, मध्य आणि हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक नाही, बोरिवली गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक असणार। मुंबई 2 दिवसापासून उन्हाचे चटके आणि उष्माघात कमी, तापमान 40 वरून थेट 34 अंशावर, मुंबईकरांना काहीसा दिलासा। मुंबईत झाडांवर असलेली विद्युत रोषणाई 7 दिवसात हटवा, महापालिकेचे विभाग कार्यालयांना आदेश, मुंबई हायकोर्टाची राज्य सरकार आणि पालिकेला रोषणाई हटवण्याची नोटीस। सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं, फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पुणे दुबई विमानसेवेला पावसाचा फटका, विमानतळावर पाणी साचल्यानं पुण्याहून जाणारी विमानं दुबईऐवजी नजीकच्या फुजैरा शहरात वळवली। दिल्ली विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून पुन्हा एकदा धावांचा पाऊस, हैदराबादनं 20 षटकात ठोकल्या 266 धावा, दिल्लीचा 67 धावांनी पराभव, 10 गुणांसह हैदराबाद गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।